निमित्तानं काय संपर्क होतोय किंवा जरंगे पाटलांकडूनही असा कुठला प्रस्ताव येतोय त्याचा विचार करू. पण उपसमिती अशी कुणी बैठक मात्र ठरलेली नाही आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे का? नाही, आता पाहू वेळ मागू. त्यांचं कसं आहे की आज मला वाटतं केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आहे संध्याकाळी. आता त्यांच्याशी काही माझी चर्चा झाली नाही, पण मुंबईत त्यासाठी मी चाललो आहे की या निमित्तानं उपोषणकर्ते जे आहेत त्यांच्या संदर्भात काही संपर्क होतो का. कारण त्यांनी आता जे मी माध्यमातून पाहिलं आहे जी इच्छा व्यक्त केली आहे चर्चेसाठी आणि शासनाची तयारी आहे पहिल्यापासून मी सांगितलं. तर त्या निमित्तानं आता मुंबईत प्रत्यक्ष गेल्यानंतर काय घडतं आहे कशा चर्चा पुढे जाते त्यानंतर आपण त्यानंतर पुढे ठरवू आपण. तातडीने तुम्ही आता निघालेले आहात, मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला बोलवणं आहे का की जरांगेंशी चर्चा करण्यासाठी तुम्ही जावं वगैरे काही तुम्ही? नाही, मला कोणी बोलवलेलं नाही किंवा माझी तसं काही चर्चा नाही आहे. जरंगे पाटलाची चर्चा नाही आहे किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर नाही आहे. पण मी असा विचार केला की आता मुंबईत आपण त्या सद्यस्थितीमध्ये आपण जर उपस्थित राहिलो आणि कधी काळी अशा आवश्यकता भासली तर आपण तिथं उपलब्ध पाहिजे. हा माझा त्या पाठीमागचा हेतू आहे. समितीचे बाकी पदाधिकारी मुंबईमध्ये येणार आहेत? नाही, आता तशी काही समिती बैठक ठरलेली नाही ना, म्हणून तसं काही बैठकीचा अजेंडा काही कोणाला पाठवलेला नाही आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जे नेते आहेत तेच जरांगेंना भेटताना दिसत आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीचा देखील या आंदोलनाला पाठबळ दिसतंय. असं की कोणी कोणाला भेटावं, कोणत्या नेत्यांनी भेटावं याच्यात काही त्या पक्षाचा निर्णय असतो. त्याच्यामध्ये आमचा फार असा संबंध नसतो कोणत्या राजकीय पक्षाला वाटतं भेटावं म्हणून. शेवटी शरद पवारांच्या गटाने भेटावं तर त्यांनी एकदा पवार साहेबांनी भेटण्यापूर्वी त्यांच्या लोकांनी भेटण्यापूर्वी आरक्षणासंदर्भात त्यांनी भूमिका तर स्पष्ट केली पाहिजे ना. त्यांना ओबीसीत आरक्षण द्यायला तयार आहेत का, कशा पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे ते फक्त भेटून त्यांना काही त्यातून राजकीय काही हित साधायचं आहे का. आरक्षणापेक्षा त्यांना राजकारण महत्त्वाचं वाटतं असं माझं मत आहे. गेले 2 दिवसांपासून जरांगे प्रवास करत आज आझाद मैदानावर पोहोचले. गेल्या या 2-3 दिवसात मुख्यमंत्र्यांनी यांच्याशी काही समितीची चर्चा झाली का या सगळ्या घडामोडींबाबत? नाही, असं आहे की चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण समितीच्या पहिल्या बैठकीत आम्ही जी चर्चा केली त्या संदर्भात मी त्याबद्दल बोललो आहे. आम्ही काय कसं आहे आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या मागण्यांना, त्याबद्दल मी सविस्तर बोललो आहे. आता मला वाटतं आज जरंगे पाटील पोचलेत मुंबईला दुपारी, सगळेच पोचले, वाटतं 10-10:30 पोचलेत. तर त्यांच्याशी जर संपर्क झाला तर मी त्यांच्याशी मग बोलणं होईल त्यांच्याबरोबर. त्यांनी पोलिसांनाही विनंती केली आहे की आम्हाला 2 दिवसाचा वेळ देण्यात आला आहे, तो वाढवून द्यावा उपोषणासाठी या आझाद मैदानावर. आता तो प्रशासनाचा निर्णय आहे, न्यायालयाचा निर्णय आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना जी मुदत दिली त्याप्रमाणे ते करतायत का. पण म्हणजे उपोषणकर्त्यांना मला वाटतं ते जे उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांची भूमिका ते मांडतायत. मुदतवाढ जरी दिली तर मला वाटत नाही की आक्षेप असण्याचं कारण आहे. घेतल्याशिवाय मी मागे जाणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे. त्यामुळे कुठेतरी हा पेच वाढत जाईल का जर त्यांचं आंदोलन संपलं नाही तर. आणि मुंबईत गणेशोत्सव देखील सुरू आहे. असं आहे की आता त्यांच्या बरोबर चर्चा झालेली नाही आहे. जेव्हा चर्चा होईल मग प्रत्यक्ष काय आपण चर्चा आणि ती काय निष्पन्न होतं आहे आणि त्यात ती काय भूमिका घेतात त्यानंतर मला वाटतं आपण याच्यावर भाष्य केलं बरं आहे. मागण्यांचा काही नवीन प्रस्ताव तुमच्याकडे आलाय का? नवीन आणखी नाही, काही मागण्या त्यांच्या आहे का की पूर्वीच्या ज्या मागण्या आहेत पूर्वीच्या जी मागणीचं निवेदन आम्हाला पाठवलं आहे, जे आम्ही उपसमितीत चर्चा केली तेच निवेदन आहे. खरं तर अडचणीचा मुद्दा असा आहे की ओबीसी म्हणजे सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. शक्य आहे का ते नेमकं? नाही, म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. कारण की शेवटी कायद्याच्या बऱ्याच गुंती आहेत. आता आपण मागास आयोग नेमला, मग आरक्षण दिलं, मध्ये 16% दिलं, ते आता नंतर परत 10% आपण दिलं, ते आता सर्वोच्च टिकून आहे. मला वाटतं नंतर भारत सरकारने EWS 10% आरक्षण जाहीर केलं आहे, ते आता लोकांना त्याचा फायदा मिळतो आहे. मला वाटतं बऱ्यापैकी आता ह्या सगळ्या पद्धतीमध्ये पूर्वी आरक्षणच नव्हतं तर ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी जे 16% दिलं होतं, मी अनेक वेळा सांगितलं, त्या महाविकासच्या लोकांनी घालवलं ते 16% आरक्षण. पण तरी मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मी प्रयत्न केले आणि पुन्हा देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आणि 10% आरक्षण दिलं ना आपण. आता त्यांची जी मागणी आहे की
मराठा समाजाला ओबीसीमध्ये द्यायचं आहे. आता निर्णय धोरणात्मक पहिल्यापासून आपण असं ठरवलं होतं, जाहीर केलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्या भूमिकेत बदल नाही ना आमचा, अजून कुठंच बदल नाही आहे. लक्ष्मण हाके देखील चिथावणीपूर्वक वक्तव्य करतात जरांगे पाटलांना विरोधात. म्हणजे भाषेची मर्यादा पाळली पाहिजे का हाकेंनी, काय सल्ला देणार? मी परवा बोललो की लक्ष्मण हाकेचंही कामच नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाच्या मंगळीमध्ये लुडबुड करण्यात काय अर्थ नाही आहे. त्यांना तो अधिकारही नाही आहे. समाजाचे लोक आंदोलन करतायत, त्यांच्या मागण्या ते मांडतायत, त्यांना मांडू द्या ना, त्यांचा अधिकार आहे तो. अन्य समाजाच्या लोकांनी त्यात का हस्तक्षेप करावा? मग हे जे बेताल वक्तव्य जे सुरू आहे ते मला वाटतं ते योग्य नाही आहे, ते थांबवले पाहिजे. श्रद्धा सबुरीचा मंत्र देणाऱ्या भूमीतून तुम्ही आज मुंबईकडे चाललाय, काय विश्वास घेऊन या ठिकाणाहून चाललात? या आंदोलनात काय तोडगा निघेल असा विश्वास आहे? असं बाबांचा आशीर्वाद आहे आणि बाबांनीच आपल्याला जी शिकवण दिलेली आहे श्रद्धा आणि सबुरीची, मला वाटतं आपल्या कामावर आपली श्रद्धा असली पाहिजे. मला वाटतं तूच भूमिका घेऊन या आरक्षणाच्या सगळ्या एकूण प्राप्त परिस्थितीत कसा मार्ग निघेल, तर त्यासाठी मला वाटतं बाबांच्या आशीर्वादानं मला खात्री आहे की आपण चांगला मार्ग काढू शकतो. मला समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.